गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लव यू जिंदगीमध्ये मी शैलजा संदीप गादे तुमचे स्वागत करते. हुल्ला हूप वर्कआउट करण्यापूर्वी कोणत्या प्रकारच्या पूरक हालचाली करणे गरजेचे आहे हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पहिली पूरक हालचाल करण्यासाठी पायात अंतर घेऊन उभे राहायचे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला करायचे आणि एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे अशा पद्धतीने स्ट्रेच करायचे. स्ट्रेच करताना कमरेचा भागही त्या साईडला झुकला गेला पाहिजे. साईड फॅट ज्या ठिकाणी असते, आपले ऑब्लिक मसल्स असतात, त्या ठिकाणी आपल्याला थोडासा ताण जाणवला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एका बाजूचे 10, दुसऱ्या बाजूचे 10 किंवा एका बाजूचे 20, दुसऱ्या बाजूचे 20 तुम्हाला वाटतील तेवढे तुम्ही त्याचे रिपिटेशन्स करू शकता. ही पूरक हालचाल क्रमांक 1 आहे आणि ही पूरक हालचाल तुम्ही इतर व्यायामाच्यासाठीही वापरू शकता. आता दुसरी पूरक हालचाल आहे आपली. कमरेवर हात ठेवायचा आहे, दोन्ही पायात अंतर घ्यायचे आणि एक हात कानापासून वर उचलून एका बाजूला त्यानंतर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने कमरेतून बेंड करायचे. एका बाजूचे 10 रिपिटेशन आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूचे सुद्धा 10 रिपिटेशन. हे करत असताना कमरेच्या साईडला आपल्याला स्ट्रेच जाणवला पाहिजे. ऑब्लिक मसल्सला स्ट्रेच जाणवला पाहिजे. तिथे ताण निर्माण झाला पाहिजे, म्हणजे तिथले फॅट कमी होते आणि तिथले मसल्स वर्कआउटसाठी तयार होतात. आता दुसऱ्या बाजूने त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. एक हात कमरेवर व ऑपोजिट साईडने हात कानापासून सरळ वर करून कमरेतून खाली वाकायचे. ज्या साईडला कमरेवर हात आहे त्या बाजूला आपल्याला खाली झुकायचे आहे आणि त्याचा दुसऱ्या बाजूचा हात आपला सरळ रेषेत वर असणार आहे. हे सुद्धा तुम्ही एका बाजूचे 10, दुसऱ्या बाजूचे 10 किंवा एका बाजूचे 20, दुसऱ्या बाजूचे 20 असे रिपिटेशन वाढवू शकता. तिसरी पूरक हालचाल आहे. पायात अंतर घेऊन उभे राहायचे आणि एका हाताने सावकाश गुडघ्यापासून खाली वाकायचे. ते करत असताना हात सरळ पायाला स्पर्शून खाली न्यायचा. ते करत असताना साईडला स्ट्रेच जाणवला पाहिजे. ऑब्लिक मसल्सला तिथे स्ट्रेच निर्माण झाला पाहिजे, ताण जाणवला पाहिजे, म्हणजे त्या मसल्स वर्कआउटसाठी तयार होतात. एका बाजूचे करून झाल्यानंतर सेम कृती आपण दुसऱ्या बाजूनेही करणार आहोत. हात घासत पायापासून खाली न्यायचा आहे. जितका खाली नेता येईल तेवढा हात खाली न्यायचा आणि त्यावेळेस आपण कमरेतून वाकायचे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला ताण जाणवला पाहिजे. तर एका बाजूचे 10, दुसऱ्या बाजूचे 10 किंवा एका बाजूचे 20, दुसऱ्या बाजूचे 20 असे तुम्ही रिपिटेशन करू शकता. त्यानंतर पुढची पूरक हालचालसाठी दोन्ही पायात अंतर घेऊन उभे राहायचे. दोन्ही हात कमरेवर आणि सावकाश कमरेतून पुढच्या बाजूला बेंड करायचे. फॉरवर्ड बेंड. सावकाश वर येत त्यानंतर मागच्या बाजूला जितके शक्य आहे तेवढेच बेंड करायचे. डोळे झाकायचे नाही. या पद्धतीने आता आपण करणार आहोत. सावकाश टेबल टॉप पोझिशनमधून खाली जायचे. डायरेक्ट कमरेतून खाली जायचे नाही आहे. सावकाश वर यायचे आणि मग मागच्या बाजूला बेंड करायचे. तुम्हाला जेवढे जमेल तेवढेच तुम्ही मागे बेंड व्हायचे आहे. सरावाने हळूहळू आपल्याला जास्त बेंड होता येते. ह्याचे तुम्ही 5, 10, 15, 20 असे तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवे तेवढे रिपिटेशन्स तुम्ही वाढवू शकता, तुम्ही करू शकता. श्वास घेत कमरेतून खाली वाकायचे समोर. त्यानंतर श्वास सोडत सावकाश वर व्हायचे. परत श्वास घेत कमरेतून मागच्या बाजूला बेंड करायचे. श्वास घेत आणि त्यानंतर श्वास सोडत सरळ. अशा पद्धतीने तुम्ही 1, 2, 3, 4 असे आकडे मनातल्या मनात मोजत ही हालचाल करू शकता. आता डावीकडे आणि उजवीकडे बेंड हे आपण करणार आहोत.
हातकमरेवर श्वास घेत एकदा डावीकडे, मग सरळ, परत श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत सरळ, श्वास घेत डावीकडे, सरळ, श्वास घेत उजवीकडे आणि श्वास सोडत सरळ. याचेही तुम्ही 5, 10, 15, 20 अशा पद्धतीने रिपिटेशन करू शकता. यानंतरची पूरक हालचाल आहे कमरेचे चक्र. या आधीच्या केलेल्या 2 हालचाली एकत्र करून आपण ही पूर्ण करणार आहोत. सुरुवातीला समोरून खाली, त्यानंतर डावीकडे, मग मागे, सावकाश उजवीकडे, पुन्हा खाली, आता उजवीकडे, मग मागे, मग डावीकडे, सावकाश खाली आणि मग सरळ. हे झाले कमरेचे एक चक्र पूर्ण. असे तुम्ही कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 चक्र एका वेळेस केली पाहिजेत. चक्राची सुरुवात डावीकडून करायची आहे. डावीकडे आणि त्यानंतर उजवीकडून येऊन पुन्हा एकदा उजवीकडून डावीकडे जाऊन पुढे जाऊन नंतर सरळ. असे हे कमरेचे एक चक्र पूर्ण होणार आहे. याचे तुम्ही 3 किंवा 5 रिपिटेशन करायचे आहेत. कमरेचे चक्र करताना शक्य असेल तितकेच समोरून खाली वाकायचे व त्यानंतर डावीकडे आणि मागे जातानाही तुम्हाला जेवढे शक्य आहे तुमच्या प्रकृतीनुसार किंवा शरीराच्या फ्लेक्झिबिलिटीनुसार तेवढेच तुम्ही मागे आणि पुढे वाकायचे आहे. जास्त ताण शरीराला द्यायचा नाही. हळूहळू सरावाने फ्लेक्झिबिलिटी वाढते व आपल्याला जास्त खाली वाकता येते, जास्त मागच्या बाजूलाही झुकता येते. त्यामुळे दिवसाप्रमाणे हे वाढणार आहे. पहिल्याच दिवशी जास्त वाकायचे नाही. कमरेचे चक्र तुम्ही 10 आकड्यांमध्ये मोजून करू शकता. 1, 2ला डावीकडे, 3ला मागे, 4ला उजवीकडे, 5ला समोर, 6ला उजवीकडे, 7ला मागे, 8ला डावीकडे, 9ला समोर व 10ला सरळ ताठ उभे. त्यानंतरची पूरक हालचाल आहे दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आडवे करायचे व सावकाश एकदा डावीकडून मागे, त्यानंतर समोर व उजवीकडून मागे. जेवढे तुम्हाला मागे जाता येईल तेवढे जायचे आणि हाताच्या अंगठ्याकडे आपली नजर ठेवायची. हे जर जास्त तुम्हाला मागे जाता येत नसेल तर तुम्ही केवळ एवढेही करू शकता. एकदा डावीकडे पहा आणि एकदा उजवीकडे पहा आणि समोर. याचे तुम्ही 10 किंवा 20 रिपिटेशन करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 आकड्यांमध्ये तुम्ही ही हालचाल करायची आहे. या पूरक हालचाली आपण दुसरे वर्कआउट करण्याअगोदरही नियमित करू शकतो किंवा सूर्यनमस्कार करण्यापूर्वी या पूरक हालचाली आपण करू शकतो. हुल्ला हूप वर्कआउट कसे करायचे त्याचा व्हिडिओ मी अगोदरच तुमच्याशी शेअर केला आहे. त्याची लिंक
मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही माझे हुल्ला हूप वर्कआउट पाहू शकता. शेवटची पूरक हालचाल आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत पायात अंतर घेऊन खाली वाकायचे. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरायचा, उजवा हात सरळ वर करायचा. याचेही तुम्ही 5 किंवा 10 रिपिटेशन करायचे. हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण म्हणजे की जर एक्सरसाइज करायची आवड असेल, वर्कआउट करायची इच्छा असेल तर कुठलेही एक्सक्युजेस देण्याची गरज नसते. आपली साडी, आपली ड्रेपरी, आपल्याला मिळणारा वेळ, जागा, ह्या गोष्टी ह्या खूप ऑप्शनल असतात. त्यामुळे फक्त वर्कआउट किंवा फिजिकल फिटनेससाठी एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे आवड आणि मनापासून इच्छा. तर असेच माझ्याबरोबर कनेक्ट राहा. मी तुमच्यासाठी वेगवेगळे प्रयोग आणि वेगवेगळ्या गोष्टी नक्की शेअर करत राहणार आहे. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. ओके, बाय.